नीताची आई तिच्या सासूला शारदाताईंना म्हणाली, माझी ही मुलगी दुसऱ्यांदा गरोदर राहिली आहे. पहिल्या वेळी जो त्रास, वेदना तिनं सहन केल्या आहेत त्या मी अजूनपर्यंत विसरले नाही. आता तिची कंडिशन एवढी बिघडली आहे की शांत बसणं माझ्या हातात राहिलं नाही. मला तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. तुम्ही तुमच्या मुलींची काळजी घ्यायची सोडून माझ्या मुलीची काळजी घेणार नाही. त्यामुळे आज मी एक निर्णय घेणार आहे. एकदा मी नात्यांचा मान ठेवून सगळं विसरून तुम्हाला माफ केलं होतं. पण प्रत्येक वेळी समजूतदारपणा दाखवण्याला माझी कमजोरी समजणं ठीक नाही. हे ऐकून शारदाताई म्हणाल्या, अरे देवा, तुम्ही हे काय बोलत आहात विहीनबाई? तुम्ही शुद्धीत तरी आहात ना? माझ्या सुनेची आई आहात म्हणून काहीही बोलत सुटला आहात. तुम्ही एवढा मोठा आरोप कसा काय लावू शकता? पहिल्या गरोदरपणात तुमच्या मुलीच्या पोटातलं बाळ खूप कमजोर होतं. त्या वाईट घटनेसाठी आम्हाला दोषी ठरवणं कितपत योग्य आहे? आम्ही कधी जाणून बुजून तुमच्या मुलीला त्रास दिला नाही. यात आमची काय चूक आहे? नीताची आई म्हणाली, शारदाताई, एक चूक असती तर सांगितली असती, पण इथे सगळं करून न केल्यासारखं आहे. तुमच्या बेजबाबदारपणाची लिस्ट एवढी मोठी आहे की कुठून सुरू करू आणि कुठे संपू मला कळतच नाही. तुम्ही ना तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली आणि नाही तिला माहेर येऊन आराम करायची परवानगी दिली. ताई, जेव्हा तुमची मोठी मुलगी सुनीता गरोदर होती तेव्हा माझी मुलगी नीता पण त्याच अवस्थेतून जात होती. डॉक्टरांनी तिला पूर्ण आरामाचा सल्ला दिला होता. तरी पण तिच्याकडून दिवसरात्र काम करून घेतली. तिच्या तब्येतीची काळजी न घेतल्याचा परिणाम एवढा भयानक झाला की तिचं बाळ या जगात यायच्या अगोदरच सोडून गेलं. ते दुःख माझी मुलगी आजपर्यंत विसरू शकली नाही. पण यावेळी माझ्या मुलीसोबत तो अन्याय मी परत होऊ देणार नाही. आता तुम्हाला हे माहीत असूनसुद्धा की माझी मुलगी 5 महिन्यांची गरोदर आहे, तुम्ही तुमच्या धाकट्या मुलीची राधाची जबाबदारी तिच्या अंगावर आणून टाकली. माझी मुलगी कामवाली, नर्स किंवा 24 तास काम करणारी मशीन आहे का, जे तिच्याकडून घाण्याच्या बैलासारखं काम करून घेतलं जातं? अजून तिची आई जिवंत आहे. हे ऐकून शारदाताई म्हणाल्या, अहो विहीनबाई, तुम्ही आमच्यावर चुकीचे आरोप करत आहात. यात माझी काय चूक? आणि तुम्ही माझ्या परमिशनशिवाय माझ्या सुनेला माहेर घेऊन जाऊ शकत नाही. कमीत कमी एकदा तरी तिला किंवा मला विचारायचं होतं. नीताची आई म्हणाली, विचारायचं काय आहे? मला माझ्या मुलीची अवस्था दिसत नाही का? मी काय आंधळी आहे का? मी सगळं काही खूप दिवसांपासून माझ्या उघड्या डोळ्यांनी बघत आले आहे. तुम्हाला माहीत होतं की नीताच्या शरीरात रक्ताची कमी आहे. तिला आरामाची, देखभालीची गरज आहे. मग तुमच्या धाकट्या मुलीचे बाळंतपण आणि तिच्या बाळाची देखभाल माझी मुलगी का म्हणून करेल? मी अजून माझ्या मुलीला त्रासात बघू शकत नाही. जर तुमची स्वतःची मुलगी अशा अवस्थेत तिच्या सासरी राहू शकत नाही, मग तुम्ही ही अपेक्षा तरी कशी काय करू शकता की माझी मुलगी सगळं काही सहन करत इथे राहील? प्रत्येक आईचं मन तिच्या मुलीसाठी तळमळत असतं. जेवढ्या वेदना, त्रास सहन करून तुम्ही तुमच्या मुलीला जन्म दिला आहे ना, तेवढेच वेदना, त्रास आणि प्रेमाने मी माझ्या मुलीला वाढवलं आहे. जरा तिचा चेहरा बघा. तिची काय अवस्था करून ठेवली आहे तुम्ही? तिच्या चेहऱ्यावरची चमक गायब झाली आहे. चेहरा सुकला आहे. शरीर दिवसेंदिवस अजूनच अशक्त व्हायला लागलं आहे. हीच काळजी घेतं का तुम्ही, ज्याचा तुम्ही दावा करता? मी प्रत्येक महिन्यात माझ्या मुलीला फळं, सुकामेवा, पौष्टिक लाडू, अजून काय काय पाठवत होती, म्हणजे तिला आणि तिच्या बाळाला भरपूर पोषण मिळेल. स्वतःच्या हाताने बनवून हा विचार करून की ते खाऊन माझ्या मुलीला आणि तिच्या होणाऱ्या बाळाला ताकद मिळेल, तिच्या चेहऱ्यावर चमक येईल. पण आज तिच्याकडे बघून असं वाटत आहे की ते सगळं आत तिच्यापर्यंत पोहोचलंच नाही. जी आई लांब बसून तिची काळजी करत आहे, तिला तिची कमजोरी स्पष्ट दिसत आहे. पण जे तिच्याजवळ तिची काळजी घेण्याचा दावा करत आहेत, त्यांना तिची अवस्था दिसत नाही. शारदाताई नीताच्या आईचे खरे बोलणे ऐकून एकदम शांत पडल्या. त्यांच्याजवळ काहीच उत्तर नव्हतं. खरं तर हे होतं की त्यांच्या मनाला कुठे ना कुठे त्यांच्या चुकांची जाणीव झाली होती. शारदाताईंची सून नीता 5 महिन्यांची गरोदर होती. तिला सारख्या उलट्या होत होत्या. त्यामुळं तिचं खाणं पिणं ठीक नव्हतं. शरीर कमजोर व्हायला लागलं होतं.
तरी पण ती घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचा प्रयत्न करत होती. याच काळात तिची धाकटी नणंद राधा पण 3 महिन्यांची गरोदर होती आणि ती सारखी सारखी तिच्या आईला फोन करून माहेरी घेऊन जायला सांगत होती. जसे तू ताईला बोलावले होते, तिची राणीसारखी सेवा केली होतीस, तसे मला पण घेऊन जा. इथे माझी तब्येत ठीक नसते आणि घरातली कामं पण मलाच करायला लागतात. माझ्याच्याने हे सगळं होत नाही. थोडी जरी कामं केली की माझी हालत बिघडते. मला खूप त्रास होत आहे. मुलीचा त्रास बघून शारदाताईंचे मन पागळले. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी मुलाला पाठवून मुलीला माहेरी घेऊन आल्या. माहेरी आल्यावर राधाचे जगच बदलले. तिला खूप आराम, चांगलं खायला प्यायला मिळायला लागलं. जे काही खाण्याची इच्छा व्हायची, तिची आई तिच्यासमोर लगेच हजर करत असायची. तिची आई प्रत्येक वेळी तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेत असायची. तिच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करत असायची. पण प्रॉब्लेम हा होता की तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी नीताच्या खांद्यावर टाकली होती. नीता स्वतः 5 महिन्यांची गरोदर होती. तरी पण उठल्यापासून झोपेपर्यंत घरातली कामं करत होती. शारदाताईंना मुलीचा छोटासा त्रास पण खूप मोठा वाटत असायचा. पण सुनेचा त्रास, तिचं दुःख त्यांना दिसतच नव्हतं. त्या हाच विचार करत होत्या की घरची सून आहे, त्यामुळे हे तिचं कर्तव्य आहे. नीता पण जास्त तक्रार करत नव्हती. 1-2 वेळा तिने हिंमत करून तिचे प्रॉब्लेम सांगायचा प्रयत्न केला. पण तिच्या सासूने हे बोलून टाळलं की जर तू अशी छोट्या छोट्या त्रासाला, प्रॉब्लेमसमोर रडायला लागलीस तर घर कसे चालेल? थोडं तरी सहन करायला शिक. सुनबाई, बाईच्या आयुष्यात हे सगळं तर चालूच असतं. सासूचे हे बोलणे ऐकून नीता शांत बसायची. पण तिच्या मनात एक प्रश्न यायचा की मुलीचा त्रास, तिचं दुःख खरं असतं आणि सुनेचे दुःख फक्त बहाणा असतो. यानंतर नीताने तिचा त्रास सासूला सांगायचे सोडून दिले. तिला समजले होते की तिच्या दुःखाची, त्रासाची या घरात कोणाला किंमत नाही आणि नाही काळजी. एक दिवस नीताला काहीतरी चटपटीत खाऊ वाटलं, म्हणून तिने तिची इच्छा तिच्या सासूला सांगितली. तशी तिची सासू म्हणाली, अगं नीता, तुझी खायची इच्छा असेल तर तू खा ना. तुला कोणी अडवलं आहे? तुला जे काही खायची इच्छा असेल ते तुझ्या आईकडून बनवून मागून घे. चल, मला सांग तुला काय काय खायचं आहे. मी लिस्ट बनवायला घेते. 7 दिवसांचे वेगवेगळे पदार्थ बनवून तुझ्या आईकडून मागवून घेत जा. कुठे तुझं माहेर लांब आहे. एक फोन केलास की लगेच तुझ्यासमोर हजर होईल. तुझी इच्छा असेल तर तुझ्या आईला फोन कर. तुला बोलायला संकोच वाटत असेल तर मी बोलते. कसली आई आहे तुझी? मुलगी गरोदर असली की माहेरातून पंचपक्वान्न, फळ, वेगवेगळ्या मिठाई येत असतात. पण तुझ्या आईने आजपर्यंत काहीही चांगलं पाठवलं नाही. जे पण खायची इच्छा असेल तुझ्या भावाला फोन करून मागवून घेत जा. समोरून फोन करून तुझ्या आईला सांगत जा, आज हे खायचं आहे, उद्या हे खायचं आहे. शेवटी आईचे पण काहीतरी कर्तव्य असते का नाही? तू बघितलंस ना, मी माझ्या मुलींची कशी सेवा करते, त्यांच्या इच्छा पूर्ण करते. छोट्या छोट्या गोष्टींवरून सासू तिच्या आईचा अपमान करत असलेला बघून नीताचे मन खूप दुखत असायचं. तिने त्याच दिवशी ठरवलं होतं की ती तिची कुठलीच इच्छा किंवा प्रॉब्लेम तिच्या सासूला सांगणार नाही. आता ती तिची प्रत्येक गोष्ट, तिची इच्छा तिच्या आईला सांगत असायची. मुलीचा आवाज ऐकून तिच्या आईला तिची स्थिती कळत असायची. नीता फक्त तिच्या आईला खाण्याची इच्छा सांगत असायची. लगेच तिच्या आई मुलाकडे बनवून पाठवून देत असायची आणि मुलीला समजावत असायची, बाळा, तुला कधीही काहीही खायची इच्छा झाली की संकोच न करता मला सांगत जा. तुझ्या माहेरात आणि सासरमध्ये फक्त अर्ध्या तासाचं अंतर आहे. तुझा भाऊ लगेच घेऊन येत जाईल. आईचं घर मुलीसाठी कधीच बंद होत नाही आणि आईचं प्रेम कधी कमी पडत नाही. नीताची आई तिच्या सगळ्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करत असायची. तिचा भाऊ काही घेऊन सासरी आला की तिची सासू खूप उत्सुकतेने पिशवी उघडून बघत असायची. त्यातले पदार्थ बघून त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक यायची. त्या हसून म्हणायच्या, वा नीता, तुझी आई तर खूप छान छान पदार्थ बनवून पाठवत असते. एवढं सगळं तू एकटी थोडीच खाणार आहेस. यातलं थोडं तुझी नणंद राधा पण खाईल. बघितलेस का तुझी नणंद किती कमजोर झाली आहे. तुझी नणंद तुझी दुश्मन थोडीच आहे.
असं बोलत बोलत अर्ध्यापेक्षा जास्त सामान मुलीसाठी बाजूला काढून ठेवत असत. हे असं कायम होत होतं. नीताच्या आईने मुलीसाठी जे काही प्रेमाने बनवून पाठवलं असायचं त्यातले अर्ध्यापेक्षा जास्त तिच्या नंदेच्या खोलीत पोहोचत असायचं. शारदाताई त्यांच्या मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असायच्या, पण कधी स्वतःच्या हाताने मुलीसाठी एखादी गोष्ट बनवण्याचा विचार पण त्यांच्या मनात येत नव्हता. नीता जेव्हा हे सगळं तिच्या आईला सांगायची तेव्हा तिच्या आईला खूप वेदना व्हायच्या. त्यांना हे ऐकून दुःख व्हायचं की मुलीच्या सासूचे सगळे प्रेम फक्त त्यांच्या मुलीसाठीच होतं, सुनेसाठी नाही. एक दिवस राधाची पुरी भाजी खाण्याची खूप इच्छा झाली. तिची आई लगेच म्हणाली, बस एवढीच इच्छा आहे, थांब आत्ता बनवते. असं म्हणत त्यांनी लगेच सुनेला मोठ्याने आवाज दिला. नीता हळूहळू सासूच्या खोलीत आली. सकाळपासून तिची कंबर खूप दुखत होती, तब्येत पण ठीक वाटत नव्हती, पण ती सासूला काही बोलली नाही. तिची सासू हुकूम सोडत म्हणाली, नीता आत्ता लगेच पुरी भाजी बनवायला घे, तू पण खा आणि तुझ्या नंदेला पण खायला होईल. नीता खूप विनम्रपणे म्हणाली, आई आज माझी तब्येत ठीक वाटत नाही आणि कंबर पण खूप दुखत आहे. फोडणीच्या वासाने मला उलट्या होतात. तुम्ही बोलत असाल तर मी सगळी तयारी करून देते, तुम्ही बनवून द्या किंवा मग बाहेरून मागवून घ्या. एवढा ऐकताच तिच्या सासूचा चेहरा रागाने लाल झाला. त्या म्हणाल्या, बघावं तेव्हा तुझी काही ना काही नाटकं चालूच असतात. थोडंसं दुखणं प्रत्येक बाईला होतच असतं. याचा अर्थ असा नाही की घरातले काम करायचे बंद करावे. सासूचे कडू बोलणे ऐकून नीताचे डोळे भरून आले. एकीकडे त्यांच्या मुलीला पूर्ण आराम, सगळ्या सुखसुविधा, तिच्या प्रत्येक इच्छेचा मान ठेवला जात होता आणि दुसरीकडे नीता त्रासात असून पण तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होती. त्या दिवशी रडत नीताने तिच्या आईला फोन केला आणि म्हणाली, आई आता मला अजून सहन होत नाही. माझ्या वेदना घरात कुणालाच दिसत नाहीत. आईंना फक्त राधाताईंची काळजी असते. त्यांना असं वाटतच नाही की मी पण गरोदर आहे, मला पण आरामाची गरज आहे. मी एकदा माझ्या बाळाला गमावण्याचे दुःख सहन केले आहे, पण यावेळी काहीही झालं तरी मला माझे बाळ परत गमवायचे नाही. जर परत असं काही झालं तर मी कायमचे सासर सोडून येईन. जेव्हा मी माझा त्रास दुःख विशालला सांगायचा प्रयत्न करते तेव्हा तुझा जावई पण हेच बोलतो की आई जसं सांगत आहे तू तसंच करत जा. तिला 3 मुलं सांभाळण्याचा अनुभव आहे. आता तूच सांग, मी अशा अवस्थेत माझं दुःख त्रास कुणाला सांगू? माझं ऐकून घेणारं, त्रास समजून घेणारं या घरात कोणीच नाही. मुलीचा आवाज ऐकून तिच्या आईचं काळीज तुटलं. काही क्षण विचार करून तिची आई म्हणाली, मी तुझ्या सासरी येते. आणि जवळजवळ तासात तिची आई सासरी पोहोचली. त्यांना अचानक घरी आलेलं बघून शारदाताईंना आश्चर्य झालं. त्या लगेच म्हणाल्या, अरे विहीनबाई तुम्ही असे अचानक? नीताची आई रागात म्हणाली, शारदाताई सून काही मशीन नसते जी दुःखात त्रासात पण हसत राहील आणि दुसऱ्यांच्या फरमाईशी पूर्ण करत राहील. ज्या मुलीसाठी तुम्ही हे सगळं घर डोक्यावर उचलून घेतलं आहे त्याच घरात माझी मुलगी गुदमरून जगत आहे, मनातल्या मनात रडत आहे. आईचे बोलणे ऐकून नीताच्या डोळ्यातून पाणी आलं. तिला पहिल्यांदा जाणवलं की तिचे दुःख त्रास समजून घेणारं कोणीतरी आहे. हे ऐकून शारदाताई रागात म्हणाल्या, विहीनबाई मी हे काय बघत आहे? तुमची मुलगी तिची बॅग पॅक करत आहे. तिला काय माहेरी घेऊन जायचा विचार आहे की काय तुमचा? तुम्ही सुनबाईला माहेरी घेऊन गेलात तर माझ्या मुलीची राधाची काळजी कोण घेणार? ती पण गरोदर आहे. हे ऐकून नीताची आई म्हणाली, अहो शारदाताई, माझी मुलगी माहेरी जात नाही तर तुमची मुलगी तिच्या सासरी जाणार आहे. खूप झाली तिची नाटकं. सासरी कामापासून वाचण्यासाठी कारण सांगून माहेरी येऊन बसली आहे. हिला काही कमजोरी चक्कर येत नाही. ही सगळी हिची नाटकं आहेत. तिची सासू पण काही वेळातच इथे पोहोचत असेल. मी त्यांना सगळं काही सांगितलं आहे. नंतर बोट दाखवत म्हणाल्या, जर तुम्ही हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केलात तर मी पोलिसात तक्रार करेन. आता माझी सहनशक्ती संपत चालली आहे. जर आता तुमची मुलगी राधा सासरी गेली नाही तर मी माझ्या मुलीला तिचा वेगळा संसार सुरू करायला सांगेन.
आता अजून तुमची मनमानी चालणार नाही आणि तुमच्या मुलाला पण माझं बोलणं मान्य करावे लागेल, कारण मी पण त्याची सासू आहे. हे ऐकून शारदाताई घाबरल्या आणि म्हणाल्या, विहीनबाई, नाती धमकीने घाबरवून चालत नाहीत, प्रेमाने सन्मानाने चालतात. हे ऐकून नीताची आई म्हणाली, शारदाताई, कुठल्या प्रेमाच्या सन्मानाच्या गोष्टी करत आहात तुम्ही? माझी मुलगी तिचं एक बाळ अगोदरच गमावून बसले आहे आणि जर तिच्या दुसऱ्या बाळाला काही झालं तर मी कुणाला सोडणार नाही. ज्या दिवशी तुम्ही सुनेला मुलगी समजायला शिकाल त्या दिवशी तुम्ही खरंच माणूस बनाल. तेवढ्यात नीता खोलीतून बॅग घेऊन बाहेर आली. तशी राधा म्हणाली, बहिणी, तुझी हिंमत कशी झाली माझं कपाट उघडून माझ्या कपड्यांना हात लावायची? नीता मोठ्या आवाजात म्हणाली, हो ताई, मी तुमची बॅग पॅक केली आहे. आता वेळ आली आहे सासरी जाऊन स्वतःच्या जबाबदारी पार पाडण्याची. तेव्हाच मी पण माझ्या घरच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेन. जर असंच चालत राहिलं तर मला माझ्या वेगळ्या घराची किचनची व्यवस्था करावी लागेल. पण मी तुमच्यासारखी माझ्या माहेरी जाऊन माझ्या बहिणीचे प्रॉब्लेम वाढवणार नाही. मला एक गोष्ट कळत नाही, ज्या सुना दिवसरात्र सासरच्या जबाबदाऱ्या पूर्ण मनाने पार पाडत असतात, घरातल्या लोकांची काळजी घेत असतात, मग त्यांच्या गरोदरपणात सासूचे कर्तव्य बनत नाही का की त्यांची थोडीशी मदत करावी, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना थोडा आराम करून द्यावा? लक्षात ठेवा ताई, जसे आपण दुसऱ्यांच्या सोबत वागत असतो तसेच एक दिवस ते आपल्याकडे परत येते. त्यामुळे दुसऱ्यांचा त्रास दुःख समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण वेळ सगळ्यांना आरसा दाखवते. शेवटी शारदाताई मुलीला समजावत म्हणाल्या, राधा, तू तुझ्या सासरी परत जा. डॉक्टरांनी पण सांगितलं आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. तू कधीपर्यंत तुझ्या जबाबदाऱ्यापासून लांब पळणार आहेस? तुझी सासू पण सारखी सारखी फोन करत आहे. मी मुलीच्या प्रेमात येऊन खूप मोठी चूक केली होती. मी माझ्या डोळ्यासमोर माझ्या घरातली शांती सुख संपताना बघितलं आहे. आता मी अजून डोळे बंद करून माझं घर तुटताना नाही बघू शकत. जसे कराल तसे भराल, ही गोष्ट उशिरा का होईना पण मला समजली आहे. तू तुझ्या घरातल्या जबाबदाऱ्या पार पाड आणि मी माझ्या सुनेची नीताची पूर्ण साथ देईन. शेवटी ती पण कोणाची तरी मुलगी आहे, फक्त घरची सून नाही. आईचं बदललेलं रूप बघून राधाजवळ सासरी जाण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. त्यामुळे नाईलाजाने तिला सासरी जायला लागलं. मुलगी खुश आहे हे बघून नीताची आई आनंदात त्यांच्या घरी परत गेली. इकडे पहिल्यांदा नीताच्या आयुष्यात सुख, शांती, प्रेम परत आलं होतं. तिची सासू आता तिला हुकूम देत नव्हती, तर तिच्यासोबत घरातली कामं करत होती. तिच्या आवडीचे पदार्थ बनवून तिला खायला घालत होती. तिच्या आरामाची काळजी घेत होती. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत होती. नीता मनातल्या मनात विचार करायची की हा बदल अगोदर आला असता तर कदाचित एवढं दुःख सहन करायला लागले नसते. त्या दिवशी शारदाताईंना जाणीव झाली होती की मुलीत आणि सुनेमध्ये भेदभाव करून घर संसार चालत नाही. घर नाती तेव्हा पूर्ण होतात जेव्हा दोघांना समान मान सन्मान आणि अधिकार दिले जातात. जसे पेराल तसे उगवेल. आपण दुसऱ्यांच्यासोबत जसे वागतो ते एक ना एक दिवस परत उलटून आपल्या समोर येऊन उभे राहते.